कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा, गाडी खराब झाली असं दाखवा आणि काहीतरी करत राहा। त्यांना बोलण्यात गुंतवा। ए रिक्षा, अशी आडवी घातलीस? आमच्या गाडीने कसं जायचं? गाडी थोडी खराब झाली आहे। सर तुम्ही शांत राहा। पण ही व्हीलचेअर आपल्याला लपवावी लागेल ना? मी लपवतो। तिकडे घेऊन जा। काय रे, अशीच गाडी उभी करणार आहेस का आमच्या दारात? हा अहो ते जरा गाडी बंद पडली आहे थोडीशी, बघतो ते लोक इथे आहेत, एक एक करून बसा पटापट। सारंग जा, त्याला मदत कर। हो थांबा, करतो, होईल। वहिनी साहेब, सरकारांचा फोन आहे। सरकारांसंग खोटं पण बोलता येत नाही, लगेच ते पकडतात। बंद करू का? नको बंद नका करू, चालू असू द्या। हो ते पुन्हा करणार फोन। हो ठीक आहे, आत्ताच उचलू नका। आणि वहिनी साहेब ते भेटल्यावर विचारलं कुठं गेलता तर काय सांगू? तुम्ही असं सांगा की तुमची तब्येत खराब होती आणि तुम्हाला दवाखान्यात जावं लागलं। बरं। आणि तुम्ही टेन्शन नका घेऊ, आपण परत गेलो ना की मी त्यांना सगळं सांगणारच आहे। ठीक आहे वहिनी साहेब, तुम्ही म्हणाल तसं। तुम्हाला काही पाणी वगैरे देऊ का? म्हणजे आपण कुठेतरी थांबून पाणी घेऊ शकतो वाटल्यास। वहिनी साहेब, अजून किती वेळ लागेल हो? झालंच, आलो आपण। दादा थोडीशी पुढे घ्या आणि तिकडे थांबवा साईडला। व्हीलचेअर राहणार आहे। चला मॅडम, आता आपलाच नंबर आहे। ओके, थँक्यू। रघुवीरने पेशंटची हिस्ट्री सांगितली आहे मला। आता लगेच काही निष्कर्ष काढता येणार नाहीये, काही टेस्ट कराव्या लागतील आज। त्यांचं ब्लड सॅम्पल घेतलंय आम्ही। ओके ठीक आहे। त्यांचे रिपोर्ट आणलेत का तुम्ही? नाही, रिपोर्ट्स नाही आणू शकले, सॉरी। पण माझ्या फोनमध्ये गोळ्यांची नावं आहेत त्यांच्या, ती दाखवते। काय झालं? आधी रिपोर्ट येऊ द्या, मग बोलतो। काही सिरियस नाहीये ना? रिपोर्ट नंतरच क्लिअर होईल सगळं। आणि आता जी ट्रीटमेंट चालू आहे ते कंटिन्यू करा। लगेच गोळ्या बंद केल्या तर उलट परिणाम होऊ शकतो। आणि रोज व्यायाम, घरातल्या घरात काही ॲक्टिव्हिटीज करू द्या त्यांना। सारखं बेडवर पडून राहिलं तर मसल आणि बोन वीक होतात। नॉर्मल चालणं वगैरे सुरू करा।
आणि आहार व्यवस्थित द्या, घरचं जेवण. हो ठीक आहे. ओके, मग रिपोर्ट आले की बोलू आपण. आणि या महिन्यात बऱ्याच विजिट्स आहेत माझ्या इथे. मी कळवतो तुम्हाला वेळ. ओके ठीक आहे. थँक्यू तुम्हाला दोघांना पण. आणि तुम्ही सांगितलेलं सगळं करू आम्ही नक्की. थँक्यू वन्स अगेन. वेलकम. रघुवीर, जरा माझ्यासोबत चल. येस सर, आलोच. सर सर तुमच्या काही टेस्ट करायच्या आहेत, त्या करून घेऊ आणि मग निघू. ओके. रव्याचा बी पत्ता नाही, ओंक्या बी फोन उचलना. मास्तरीन बाई बी का फोन उचलन झाल्यात, काय उद्योग तर करून ठेवत नाहीत ना. ओ हा अधिपती बोल बाळा. ए अजय, जरा फोन दे की. मास्तरीन बाईसनी फोन दे की. अरे ती तिच्या खोलीत असेल ना व. काय झालं? अगं त्या माझा फोन उचलना झाल्यात म्हणताना म्हणलं ग. असं होय. बरं बरं, मी जाते तिथे आणि तिला सांगते तुला फोन करायला. नाही नाही, तू तिथं जा त्यांच्या खोलीत आणि तिथं जाऊन माझं बोलणं करून दे. मी 2 मिनिटांनी करू काय तुला? हा 2 मिनिटांनी करतो. हा बरं चालेल. मास्तरीन बाईसनी लावावं काय परत एकदा. दादा निघूया आपण. चला. तुम्ही बसवून घ्या त्यांना. हा सावकाश. अधिपती काय एवढे फोन करतात? कळलं की काय? कुणीकडे गेला? वहिनी साहेब, ओंक्याचा फोन आला होता. तो म्हटला लवकर या, नाही तर त्याचा हार्ट फेल होईल. आणि त्याला सरकारांचे लई फोन येऊ राहिलेत. त्यांना सांगा तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणावं. आणि आपण अर्धी लढाई जिंकलेली आता. आता आपण चारुहास सरांना लवकरात लवकर सुखरूप पोहोचवूया त्यांच्या खोलीपर्यंत. मग झालं. मग रिपोर्ट्स येईपर्यंत टेन्शन. वहिनी साहेब, हे जर थोरल्या सरकारांनी कळालं ना तर ते माझा जीवच घेतील. मी आहे ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. चला चला आपण निघूयात. चला बसून घ्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.